नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजचा एक नवीन टॉपिक आपण सुरू करतोय। त्याचं नाव आहे लेटचे उपयोग। तर डिफरंट युजेस ऑफ लेट। लेट हा कशा प्रकारे वापरला जातो आणि किती ठिकाणी वापरला जातो। आपल्या नेहमीच्या सिलेबसमध्ये किंवा शैक्षणिक जीवनामध्ये लेटचे एवढे उपयोग आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु एक स्पेशल व्हिडिओ लेक्चर घेत असल्यामुळे लेटचा सर्व अर्थाने कोणत्या कोणत्या ठिकाणी उपयोग होतो ते आपण बघणार आहोत। तरीसुद्धा या भागात पूर्ण उपयोग होणार नाही, अजून दुसरे एक व्हिडिओ लेक्चर आपण तयार करू, त्याच्यामध्ये लेटचे सर्व उपयोग घेऊ। याच्यापूर्वी पण एक लेक्चर झालेलं आहे, त्याची पण लिंक मी टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। चला तर मग सुरू करूया लेटचे उपयोग। लेट अस बिगिन। लेट इज अ वर्ब। इतर क्रियापदांपैकी सारखंच ते सुद्धा क्रियापद आहे। त्याचा अर्थ आहे अलाउ किंवा परमिट, परवानगी देणे, किंवा लेटचा अर्थ हा फॉर्मल अर्थाने वापरतात। अलाउ म्हणजे परवानगी देणे। जसं एखादा मोठा व्यक्ती लहान व्यक्तीला परवानगी देतो, तो अलाउ झाला। फादर विल नॉट अलाउ मी टू गो टू पिकनिक, किंवा आवर स्कूल डझंट अलाउ टू प्ले ऑन द ग्राउंड। अशा प्रकारचा तो अलाउ असतो, परंतु हा लेट वेगळ्या अर्थाने थोडासा वापरतात। नंतर काही ठिकाणीचा अर्थ होतो की करू द्या। स्वतःबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल जेव्हा आपण सांगतो तर करू द्या असा याचा अर्थ होतो। लेट हिम वर्क, त्याला काम करू द्या। लेट देम सीट, त्यांना बसू द्या। म्हणजे अशी एखादी क्रिया करू द्या। करता स्वतः क्रिया करत नाही, इथे करता कोणतीच क्रिया करत नाही लेट हे करताना, परंतु अशी क्रिया करू द्या अशी एक अपेक्षा असते। तो उपयोगात आपण बघणार आहोत। लेटचे पण 3 रूप आहेत। जसं गो वेंट गॉन, सी सॉ सीन, प्ले प्लेड प्लेड आहे, तसं लेटचे 3 रूप लेटच आहे। लेट लेट लेट। त्यामुळे वापरण्यासाठी थोडासा विचारपूर्वक वापरावा लागतो। सिंपल पास्ट सिंपल प्रेझेंटमध्ये सारखा वाटतो। बघू आपण कसा वापरायचा। नंतर याचा ING फॉर्म करताना टी डबल होतो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। लेटिंग डबल टी झालेला आहे। तसंच जेव्हा सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असतो, सब्जेक्ट, तेव्हा आपण लेट्स वापरतो। इथे ही लेट्स मी जॉईन द स्कूल अशा अर्थाने लेट्स वापरतो। तृतीय पुरुषी एकवचनी करता असेल तेव्हा सिंपल प्रेझेंटमध्ये लेट्स वापरतो। परंतु हा लेट्स आणि हा लेटस याच्यामध्ये फरक विद्यार्थी लक्षात घेत नाही। हा फरक लक्षात घेतला पाहिजे। हा लेटस, दिस इज कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ लेट अँड अस। वी राईट लेट अस ॲज लेट्स ॲपोस्ट्रॉफी कॉमा देऊन लेटस, आणि हा लेट्स याच्यातला फरक घ्या। नंतर लेट हे वर्ब पण आहे। जसं हे वर्ब आहे भाड्याने देणे, तसं याचा अर्थ होतो घर भाड्याने देणे। इथे करू द्या किंवा परवानगी द्या असा अर्थ होतो लेट। आय विल लेट माय हाऊस, आय विल लेट माय होम ॲट लो रेंट, मी माझं घर कमी भाड्याने देईल। किंवा लिहिलेलं असतं बोर्ड बऱ्याच ठिकाणी, धिस हाऊस टू लेट, द हाऊस इज टू बी लेट, पॅसिव्ह कंट्रॅक्शन। लेट म्हणजे भाड्याने देणे। तर असा ह्या लेटचा उपयोग परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना अडचणीत आणण्यासाठी करतात। तर तो लेट कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? हा लेट्स वापरला आहे का हा भाड्याने देणे वापरलेला आहे? का हा लेट रेग्युलर क्रियापद वापरलेला आहे की त्याचं पास्ट टेन्स वापरलं आहे, का पास्ट पार्टिसिपल वापरलं आहे, का हा लेट्स वापरला आहे? अशा अनेक छटा या लेट्सला असतात आणि परीक्षेमध्ये विचारपूर्वक याचा अभ्यास आपण करायचा असतो।
आता लेट वापरताना हा एक मुद्दा महत्त्वाचा घेऊ अगोदर. लेट वापरताना आपण द्वितीय विभक्ती वापरतो. ऑब्जेक्टिव्ह केस प्रोनाउन वापरतो आपण. ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये हे प्रोनाउन वापरत नाही आपण, तर हे वापरतो. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन वापरतो आपण. मी वापरतो लेट मी सीट, लेट अस गो, लेट हिम वर्क, लेट हर डान्स, लेट डेम कम. आणि नाऊन पण वापरतो या ठिकाणी. लेट राहुल कम, लेट सचिन प्ले ॲट नंबर 1. नाउन्स पण वापरतो. म्हणजे लेट वापरताना आपल्याला हा भाग वापरावा लागतो, हा नाही. हा एक मुद्दा अजून क्लिअर झाला. आता लेट कशा पद्धतीने वापरतात ते आपण बघू. पहिला उपयोग आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. जसं आपण आज्ञार्थी वाक्य वापरतो. आज्ञार्थी वाक्य आज्ञा आपण समोरच्यालाच करतो, त्यामुळे तिथे सब्जेक्ट नसतो आज्ञार्थी वाक्यामध्ये. गो म्हणजे जा, समोरच्याला सांगतो आपण. इम्पेरेटिव्ह वाक्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरू होतं, परंतु आपण समोरच्याला सांगतो की अशी क्रिया कर. सीट, राईट, प्ले. म्हणजे आपण समोरच्याला सांगतो अशी क्रिया कर आज्ञार्थीमध्ये. पण ही आज्ञा अशी आहे की त्याला अशी आज्ञा करतो आपण की त्याला तसं करू दे. म्हणजे त्याला आपण आज्ञा करतो समोरच्याला की लेट हिम कम, त्याला येऊ दे. म्हणजे तू क्रिया करू नको, परंतु त्याला क्रिया करू दे, असा याचा अर्थ होतो. असा गमतीदार क्रियापद आहे, त्यामुळे जरा विचारपूर्वक आपण याचा वापर करायचा आहे. की करू द्या असा याचा अर्थ होतो आज्ञार्थी वाक्यांमध्ये. की लेट हिम कम, लेट हिम डान्स, लेट देम सीट. किंवा मग निगेटिव्ह असेल तर डोंट लेट हिम कम, त्याला येऊ देऊ नको. तर बघा याचं स्ट्रक्चर असतं. आज्ञार्थी वाक्यामध्ये स्ट्रक्चर असं असतं याचं. लेट प्लस ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन प्लस फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. इथे वर्ब लेट मी प्ले, मला खेळू द्या. लेट मी प्ले, मला खेळू द्या. नंतर स्ट्रक्चर लक्षात आलं. लेट प्लस ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन इकडचे आणि फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. लेट मी प्ले, लेट हर प्ले, लेट अस प्ले अशा प्रकारचे वाक्य होऊ शकतात. निगेटिव्ह करताना डोंट वापरायचा. डोंट लेट मी प्ले, डोंट लेट हर प्ले, डोंट लेट देम डान्स, डोंट लेट देम सिंग हिअर, त्यांना इथे गाणे गाऊ देऊ नका. डोंट लेट देम सीट हिअर, त्यांना इथे बसू देऊ नका. अशा प्रकारचा उपयोग आपण करतो. आता दुसरा उपयोग त्याचा फार मोठा आहे. लेटचा उपयोग तो म्हणजे यूज इन टेन्सेस. सर्व प्रकारच्या टेन्सेसमध्ये आपण हा लेट वापरतो. आणि हा जो उपयोग आहे हा खूप मोठा आहे. आता याच्यामध्ये आपण काय करतो, सब्जेक्ट प्लस लेट प्लस ऑब्जेक्टिव्ह केस प्रोनाउन किंवा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन किंवा द्वितीय विभक्ती आणि फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. आता उदाहरणार्थ आय लेट हिम प्ले, मी त्याला खेळू दिलं. इथे मुख्य क्रियापद खेळणे नाही. आय लेट हिम प्ले, मी त्याला खेळू दिलं, परंतु हे मुख्य क्रियापद आहे. आय लेट हिम प्ले, त्याला मी खेळू दिलं. राहुल लेट मी राईट अ लेटर, राहुलने मला पत्र लिहू दिलं. म्हणजे एखादी क्रिया करू देणे अशा अर्थाने याचा उपयोग आपण करतो. त्याची काही वाक्य आपण घेणार आहेत. नंतर मग आता हे सर्व 9 टेन्स आहेत. खाली 3 असतात 12, पण आपण 9 बद्दल बोलू. आता इथे आय लेट हिम कम, मी त्याला येऊ देतो. इथे पण वर्तमान काळ होता. आय लेट हिम कम, मी त्याला येऊ देतो. आय लेट हिम कम, मी त्याला येऊ दिले. आणि आय विल लेट हिम कम, मी त्याला येऊ देईल. वाक्य घेणारे आपण निगेटिव्ह. आय डोंट लेट हिम कम, आय डिडंट लेट हिम कम, आय वोंट लेट हिम कम, मी त्याला येऊ देणार नाही. नंतर आय एम लेटिंग हिम कम, मी त्याला येऊ देत आहे. आय एम लेटिंग हिम वर्क, मी त्याला काम करू देत आहे. आय वॉज लेटिंग हिम गो, मी त्याला जाऊ देत होतो रोज वेळेवर. अशा प्रकारे याचा उपयोग आपण वाक्यात घेणार आहोत. या प्रकारचा
त्याचं वाक्य होतं निगेटिव्ह होतं. तर बघू आपण त्याचे काही वाक्य घेऊ. असा याचा टेन्समध्ये उपयोग आपण करतो. तिसरा जो उपयोग आहे, यूज विथ मॉडल्स. लेट कॅन बी यूज विथ मॉडल वर्ब्स. तिथे स्ट्रक्चर काय असतं, इथे स्ट्रक्चर असं असतं वरचं सब्जेक्ट प्लस लेट झालं. आता इथे मॉडल, सब्जेक्ट प्लस मॉडल आणि नंतर लेट. आय कॅन लेट देम डान्स. मी त्यांना नाचू देऊ शकतो. अशा प्रकारे मॉडल आपण वापरू शकतो. त्याची काही उदाहरण घेऊ आपण. नंतर पुढचा उपयोग जो आहे तो आहे पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये. पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये आपण जेव्हा आज्ञार्थी वाक्य असतं, शट द विंडो, लेट द विंडो बी शट, ईट अ केक, लेट अ केक बी इटन, असा आपण उपयोग करतो. पॅसिव्ह कंट्रक्शनमध्ये आपण तो लेट वापरतो. आणि अजून एक आहे, ही लेट्स मी प्ले क्रिकेट. असं वाक्य जर असलं सिम्पल प्रेझेंटमधलं, ही लेट्स मी प्ले, तो मला क्रिकेट खेळू देतो, तर याचं पॅसिव्ह करताना आय एम लेट प्ले क्रिकेट बाय हिम असं पण होतं. अजून एवढं सर्व असूनसुद्धा अजून लेटचे उपयोगमध्ये लेट ऑफ असा शब्द आपण वापरतो. नंतर लेट डाऊन म्हणजे डिसअपॉइंटमेंट असाही शब्द वापरतो. नंतर लेट अप थोडे कमी करणे असा पण उपयोग करतो. तर आता आपण लेटचे सर्व उपयोगबद्दल आपण बोलणं झालेलं आहे. आता प्रत्यक्ष लेटचे काही उदाहरणं आपण फळ्यावर लिहू आणि त्यांची चर्चा करू. सेंटेन्स नंबर 1, मी त्याला खेळू देतो. आता हे काय आज्ञार्थी वाक्य नाही, इथे करताय आणि दुसऱ्याला क्रिया करू देतो येतो म्हणजे लेट वापरावं लागेल. क्रिया करू देतो अशा वेळेस लेट वापरतो आपण. मी त्याला खेळू देतो याचं भाषांतर होईल आय लेट हिम प्ले. आय लेट हिम प्ले, मी त्याला खेळू देतो. आता इथे काहींना असं वाटेल की हे पण क्रियापद, हे पण क्रियापद, दोन क्रियापद आहेत इथे. पहिली मुख्य क्रियापद आहे लेट, नंतर हा ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे आणि हे व्हर्ब टू आहे. इथे पण क्रियापदाचं पहिलंच रूप वापरावं लागतं, सब्जेक्ट प्लस लेट प्लस ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आणि फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब अशी रचना असते. आय लेट हिम प्ले, मी त्याला खेळू देतो म्हणजे त्याला क्रिया करू देतो, दुसऱ्याला क्रिया करू देतो असा अर्थ इथे. दुसरं वाक्य, तो मला लिहू देत नाही. लिहू देतो, लिहू देत नाही, निगेटिव्ह वाक्य. आणि लिहू देत नाही म्हणजे साध्या वर्तमान काळाचं निगेटिव्ह आहे. मग साध्या वर्तमान काळाचं निगेटिव्ह डोंट किंवा डझंटने होतं. मग इथे करता कोण आहे, तो आहे, तृतीय पुरुष एकवचनी, त्यामुळे डझंटने होईल. तो मला लिहू देत नाही. ही डझंट लेट मी राईट. ही डझंट लेट मी राईट, तो मला लिहू देत नाही असा अर्थ याचा झाला. ही डझंट लेट मी राईट. नेक्स्ट, मला माझे घर भाड्याने देऊ द्या. आता हे आज्ञार्थी वाक्य लेटने सुरू होईल, परंतु इथे दोन्ही क्रियापद सारखे आहेत. लेट मी लेट माय होम ॲट रेंट. मला माझे घर, इथे आपण कमी लिहू शकतो, कमी दराने किंवा कमी भाड्याने देऊ द्या. ॲट लो रेंट. लेट मी लेट माय होम ॲट लो रेंट, माझं घर मला कमी भाड्याने देऊ द्या. आता इथे हा एक लेट आहे आणि हा पण एक लेट आहे. तर मग इथे प्रश्न असा निर्माण होतो की याचा अर्थ काय, याचा अर्थ काय. तर दोन क्रियापद इथे आणि दोन्ही लेटच आहे. हा म्हणजे देऊ द्या आणि हा म्हणजे भाड्याने.
लेट मी लेट माय होम, माझं घर मला भाड्याने देऊ द्या. ॲट लो रेंट. असं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये असे उदाहरणं विचारतात, तर त्याच्यातला आपल्याला अर्थ समजला पाहिजे. आम्ही राहुलला खाली बसू दिले नाही, म्हणजे राहुलला अशी क्रिया करू दिली नाही. आम्ही वी दिले नाही, ला लिहिलेलो आहे म्हणजे सिंपल पास्ट आहे, आणि सिंपल पास्ट आहे म्हणजे निगेटिव्ह डिडने होईल. वी डिडंट लेट राहुल, वी डिडंट राहुल टू सिट डाऊन. आम्ही राहुलला खाली बसू दिलं नाही. वी डिडंट लेट, सिंपल पास्टचा निगेटिव्ह आहे. वी डिडंट लेट राहुल टू सिट डाऊन. आई मला सहलीला जाऊ देणार नाही, हे पण निगेटिव्ह वाक्य आहे, परंतु साध्या भविष्यकाळचं आहे. मदर सब्जेक्ट आहे इथे. मदर विल नॉट किंवा ओंट. मदर ओंट लेट मी गो टू पिकनिक किंवा फॉर पिकनिक. मदर वोंट लेट मी गो टू पिकनिक. मदर विल नॉट लेट मी गो टू पिकनिक. शिक्षक मला कधीही बोलू देत नाही. देत नाही तो देतात साधा वर्तमान काळ आहे, आणि त्याचं निगेटिव्ह आहे म्हणजे डझंटने किंवा डोंटने होईल. करता कोण आहे? टीचर आहे म्हणजे डज नॉटने होईल. टीचर डज नॉट लेट. आता इथे कधीही असा अर्थ वापरलेला आहे, तर आपण त्याचा नेव्हर घेऊ. फक्त बोलू देत नसता तर डज नॉट घेतला असता, परंतु इथे कधीही नाही. टीचर नेव्हर लेट्स मी स्पीक किंवा लेट्स मी टॉक. टीचर नेव्हर लेट्स मी टॉक, शिक्षक मला कधीही बोलू देत नाही. मी त्यांना येथे क्रिकेट खेळू देणार. फ्युचर टेन्स आहे सिंपल. आय विल लेट देम प्ले क्रिकेट. आणि हिअर मी त्यांना येथे क्रिकेट खेळू देणार. रिंग मास्टर कुत्र्याला खाली बसू देत आहे. क्रिया चालू आहे म्हणजे हा चालू वर्तमान काळ आहे, म्हणजे क्रिया करू देतोय रिंग मास्टर दुसऱ्याला, तर ती क्रिया करू देतोय, स्वतः क्रिया करत नाही, परंतु त्याला समोरच्याला क्रिया करू देतोय, म्हणजे मग चालू वर्तमान काळामध्ये लेट वापरावं लागेल. रिंग मास्टर is letting. Ringmaster is letting a dog Ringmaster is letting a dog sit. Ringmaster is letting a dog sit. Ringmaster is letting a dog sit. आम्ही त्यांना आत येऊ दिले. आम्ही त्यांना आत येऊ दिले. We let them come in. आता इथे लेट तिन्ही क्रियापदाचे सारखे रूप आहेत, त्यामुळे हे वर्तमानकाळी वाक्य पण आहे, भूतकाळी पण आहे, परंतु अर्थानुसार हे भूतकाळी आहे. वी लेट देम कम इन. आम्ही त्यांना आत येऊ दिले, आणि आम्ही त्यांना आत येऊ देतो त्याचा पण असा अर्थ होईल.
हरीश मला अभ्यास करू देतो. हरीश मला अभ्यास करू देतो. हरीश लेट्स मी स्टडी. साधा वर्तमान काळ आहे त्यामुळे लेट्स लागेल. हरीश लेट्स मी स्टडी. माझ्या मित्राने मला फॉर्म भरू दिला नाही. साधा भूतकाळ आहे, निगेटिव्ह. माय फ्रेंड डिडंट लेट मी फिल द फॉर्म. माझ्या मित्राने मला फॉर्म भरू दिला नाही. अशा प्रकारे वेगवेगळ्या काळामध्ये वापरू शकतो आपण. मॉडल वर्ब वापरू शकतो आणि अनेक प्रकारचे वाक्य वापरू शकतो. बाकीचे इतर प्रयोग प्रॅक्टिस म्हणून विद्यार्थ्यांनी घरी करायचे. हे लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि स्पीकिंगमध्ये याचा उपयोग जास्त आहे. स्पीकिंगमध्ये याचा उपयोग जास्तीत जास्त करा. बोलण्याची सवय करा. वेगवेगळ्या काळामध्ये लेट वापरा, निगेटिव्हमध्ये वापरा, व्हर्बलमध्ये वापरा, WHमध्ये वापरा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि सवय पण होईल. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढाच भाग. बाकीचा मुद्दा आपण पुढील लेक्चरमध्ये बघू. टिल देन, गुड बाय, हॅव अ नाईस डे.